ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. तर आता पूर्णाईने या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि ते बोलणं ऐकल्यामुळे पूर्णाजी आता सायलीकडे येते. सायलीकडे आल्यावरती पूर्णाजी तिला बोलायला लागते की काय आहे हे सगळं ऐकण्यापेक्षा मी देवाच्या इथेच मरून गेले असते ना तर बरं झालं असतं. यावरती सायली सांगायला लागते, पूर्णाई तुम्हाला जसं वाटतंय ना तसंच खरंच काही नाही आहे आणि मी काही केलेलंच नाही आहे. मी तुम्हा सगळ्यांना ते सांगण्याचा प्रयत्न करते की या सगळ्यामध्ये अशी कोणतीही गोष्ट घडलेली नाही आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटावं की मी यांना डिवोर्सची नोटीस पाठवलेली आहे. मी खरंच डिवोर्सची नोटीस पाठवली नाही. त्यावरती पूर्णाई म्हणते, मग हे सर्व काही कुणी केलं? तेव्हा सायली सांगायला लागते, मला खरंच यातलं काही माहीत नाही आहे. मी तुम्हाला या सगळ्यामध्ये एकच सांगू शकते की मी यातील काहीही केलेलं नाही आहे. मी या सगळ्यामध्ये अर्जुन सरांना डिवोर्स पेपरची नोटीस पाठवली नाही. सायली म्हणते, पूर्णाई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा पूर्णाई म्हणते, सायली माझा तुझ्यावरती विश्वास आहे, परंतु हे जे काही चाललंय ना या सिच्युएशनवरती नाही ग. आत्ता कुठे तर खूप दिवसानंतर आपली प्रतिमा घरी आली आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम होते ते प्रॉब्लेम सगळे संपले. यावरती इकडे आता सायली सांगते की पूर्णाई तुम्ही अजिबात काळजी करू नका. जे प्रॉब्लेम संपले आहेत ते पुन्हा कधीच सुरू होणार नाहीत. ही जबाबदारी माझ्याकडे, असं म्हणत सायली आता पूर्णाईला समजावते. तर इकडे अर्जुन आता खूप चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो की बघितलंस, मला ही अशी नोटीस पाठवून यांना काय सिद्ध करायचं होतं. मला यातील खरंच काही कळत नाहीये. यावरती चैतन्य म्हणतो, अरे थांब, मला असं वाटतंय की सायली वहिनींनी ही नोटीस पाठवलीच नसेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, अजून तुला काय प्रूफ पाहिजे? चैतन्य सांगतो, मला अजूनही खरंच सायली वहिनींनी ही नोटीस पाठवली असेल यावरती विश्वास बसत नाहीये. आणि अर्जुन तू आता सायली वहिनींशी बोलून घे. असं म्हटल्यावरती अर्जुन आता विचार करतो आणि तो म्हणतो, ठीक आहे, मी आता सायलीशी एकदा बोलूनच घेतो. तिथे आता अर्जुन रागाच्या भरातच सायलीकडे येतो आणि तिथे आल्यावरती तो सायलीवरती ओरडतो आणि तिचा हात धरून तिला फरफटत आतमध्ये घेऊन जातो. आणि का माझ्यासोबत असं वागलास? जे काही होतं ते आधी आपल्यामध्ये सॉल्व्ह करायचं होतं ना. आपण सॉल्व्ह केल्यानंतर पुढच्या काही गोष्टी आहेत त्या आपण बघितल्या असत्या. पण तुम्ही या सगळ्यामध्ये डायरेक्ट बाहेर गेलात आणि मला नोटीस पाठवली. मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. असं म्हणत अर्जुन आता तिथे खूप चिडलेला असतो. तिथे सायली आता सगळं काही अर्जुनला क्लिअर करत असते. खरं सांगू का, मी तुम्हाला नोटीस पाठवलेलीच नाही आहे. आपल्याकडे आता डिवोर्स पेपर आहेत आणि त्यामुळे मी तुम्हाला नोटीस कशासाठी पाठवेल? डिवोर्स पेपर आपण तेव्हाच साईन केलेले आहेत. अर्जुनला विश्वास बसतो. अर्जुन म्हणतो, हो, ही तर गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही. तेव्हा सायली म्हणते, तेच सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करते. मी तुमच्यावरती चिडायला पाहिजे, याउलट तुम्हीच माझ्यावरती चिडताय. यावरती अर्जुन म्हणतो, तुम्ही माझ्यावरती का चिडणार? कारण मी मधुभाऊंना उशिरा भेटायला आलो म्हणून का? सायली म्हणते, नाही, कारण तुम्ही मधुभाऊंची केस डिले करताय म्हणून. अर्जुन म्हणतो, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला समजतंय का मी मधुभाऊंची केस डिले का करेन? सायली म्हणते, ते मला माहीत नाही. तुम्ही का करणार नाही या गोष्टींशी मला आता काही देणं घेणं नाही आहे, पण तुम्ही करणार हे गोष्ट मात्र नक्की आहे. असं म्हटल्यावरती अर्जुन आता तिथे सायलीला क्लिअर करतो की हे बघा, ज्याप्रमाणे माझा गैरसमज झाला आहे त्याचप्रमाणे तुमचासुद्धा गैरसमज झालेला आहे. खरंच मी तुम्हाला ती गोष्ट सांगतोय की या सगळ्यामध्ये मी काहीही तुम्हाला नोटीस वगैरे पाठवलेली नाही आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय, मला खरंच मधुभाऊंची केस डिले करायची नाही आहे. सायली म्हणते, मग माझा हा गैरसमज होणं कसं शक्य आहे? अर्जुन म्हणतो, ते तुम्ही शोधा. तुमचा तो गैरसमज का झाला आणि तुम्ही तो का करून घेतला? मला याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. यावरती सायली म्हणते, तुम्हाला याच्याशी देणं घेणं नसेल तर मलासुद्धा या गोष्टीशी देणं घेणं नाही आहे की तुम्हाला काय वाटतं? अर्जुन म्हणतो, तुम्ही खूप गैरसमज करून घेतलाय. यावरती सायली म्हणते, ठीक आहे, तुम्ही माझी समजूत काढा. तुम्ही मला समजवा की तुम्ही असं का केलं, म्हणजे तुम्ही असं का बोललात? तिथे अर्जुन आता गडबडतो. मी तुम्हाला नक्कीच ही गोष्ट सांगेन की मी मधुभाऊंच्या केसच्या डिले करण्याबद्दल काय बोलत होतो, पण सध्या तुम्ही डिवोर्सचं सांगा. सायली म्हणते, नाही, मी या सगळ्यामध्ये तुम्हाला डिवोर्स पेपर
पाठवलेले नाही आहेत, मी वकिलांकडे गेलेले होते असं म्हणत ती घडलेला सर्व प्रकार सांगते. आता अर्जुन सायलीला घेऊन सामी वकिलांकडे येतो. त्यावरती सायली म्हणते आणि ती म्हणते, काय झालं, तुम्ही अशी खोटी नोटीस का पाठवलीत? मी तुम्हाला कधीही सांगितलेलं नव्हतं की तुम्ही अशी नोटीस पाठवा आणि तुम्ही माझ्या घरी अशी नोटीस का पाठवली? यावरती साने गडबडतात आणि ते सांगतात की या सगळ्यामध्ये रविराज किल्लेदार यांची मुलगी तन्वी किल्लेदार माझ्याकडे आली होती आणि त्यांनी मला सांगितलं की रविराज किल्लेदारांचं हे काम आहे आणि त्यांनी मला ही नोटीस पाठवायला सांगितली, नाहीतर हे सगळं असं घडतंय. मी तिला म्हटलं, अर्जुन सुभेदार यांना जर का ही गोष्ट समजली तर ते माझे संमत रद्द करतील. सायली म्हणते, तुमच्यामुळे माझा संसार मोडायला आलाय. तुम्ही असं का वागलात? आणि या सगळ्यामध्ये रविराज किल्लेदार तुम्हाला असं सांगणारच नाहीत. अर्जुन आता बाहेर उभा राहून हे सगळं काही ऐकत असतो आणि मग तो आतमध्ये येऊन म्हणत असतो की तुम्हाला रविराज किल्लेदारांचा फोन आला होता का? साने म्हणतात, नाही, मला कशाला फोन येईल? अर्जुन म्हणतो, मग कोणाच्याही बोलण्यावरती विश्वास ठेवून तुम्ही हे असं कराल का? यावरती साने म्हणतात, हो, त्यांची मुलगी स्वतः आली, मला धमकी द्यायला लागली आणि ती मला सांगायला लागली की जर का तुम्ही हे केलं नाही तर माझे बाबा तुमच्यावरती खूप चिडतील. आणि मग तेव्हा मी प्रेशरमध्ये आलो आणि मी प्रेशरमध्ये येऊन हे सर्व काही केलेलं आहे. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुम्ही एकदा या सगळ्यामध्ये रविराज किल्लेदारांची भेट घेतली ना तर तुम्हाला या गोष्टी कळतील की या सगळ्यामध्ये तुम्ही किती चुकीचं वागलाय ते. असं म्हणत अर्जुन आता त्यांना समजावून सांगतो. त्यावरती सायली म्हणते, तुम्ही एक काम करा, या सगळ्यामध्ये ना तुम्ही हा सर्व गैरसमज दूर करा. माझ्या घरी येऊन तुम्हाला हे सर्व सांगायला लागेल आणि त्याआधी मी तुमची रविराज सरांसोबत नक्की भेट घडवून आणते, कारण काहीतरी गडबड झालेली आहे आणि हे मला समजलेलं आहे. आणि असं म्हटल्यावरती सायली आता रविराज सरांना कॉल करते आणि रविराज सरांना एका ठिकाणी बाहेर भेटायला बोलवते. त्यावेळेस चिडलेला अर्जुन आता ती नोटीस घेऊन साने वकिलांना घेऊन बाहेर येतो. तिथे रविराज सर उभे असतात. काय झालं अर्जुन, काय केलंय साने वकिलांनी? यावरती अर्जुन सांगतो, सिनियर, तुझ्या नावाने यांनी मला खोटं हे पाठवलं, हे बघ. असं म्हणत आता अर्जुन सर्व काही आता रविराजांच्या समोर आणतो आणि आता रविराज ते पाहतात आणि हे काय आहे साने, म्हणजे तुम्ही असं का वागलात? यावरती साने म्हणतात, तुमची मुलगी माझ्याकडे आली होती. तुमच्या मुलीने मला सांगितलं की या सगळ्यामध्ये माझ्या वडिलांनी सांगितलेलं आहे ही डिवोर्सची नोटीस पाठवायची आणि तुम्ही ती डिवोर्सची नोटीस पाठवा, नाहीतर माझे वडील खूप चिडतील, तुमची सनद रद्द करतील. असं म्हटल्यावरती तिथे आता रविराजांना धक्काच बसतो आणि ते म्हणतात, काय बोलताय तुम्ही? मी तुम्हाला असं काही करायला का सांगेन? मी तुम्हालाच काय तर कुणालाच असं का करायला सांगेन? आणि अर्जुन सायली यांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि मग मी त्यांचं लग्न का मोडेन? त्यावरती अर्जुन म्हणतो, हे बघ सिनियर, हे सगळं यांनी केलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये तन्वीने यांना हे सर्व काही करायला सांगितलंय असं यांचं म्हणणं आहे. आता मात्र तिथे रविराजांना खूप मोठा धक्का बसतो आणि रविराज म्हणतात, खरंच तुम्हाला असं करायला माझ्या मुलीने सांगितलंय का? मला आता माझ्या मुलीला जाब विचारायलाच पाहिजे. अर्जुन म्हणतो, या सगळ्यामध्ये ही गोष्ट आणि सगळी नोटीस माझ्या घरी आली. तर आता अर्जुन घरी आल्यानंतर कल्पनाला सांगतो की आई, हे सर्व कुणी केलंय माहिती आहे का? तर हे सर्व तन्वीने केलंय. तन्वीने ही नोटीस पाठवली आहे. यावरती कल्पनाला खूप मोठा धक्काच बसतो. पूर्णाईला सुद्धा धक्का बसतो. यावरती पूर्णाई म्हणते, काय, हे सगळं तन्वीने केलंय? आपल्या तन्वीने? खरंच अर्जुन, या प्रतिमाच्या पोटी ही असली कसली मुलगी जन्मली आहे? मला तर ही प्रतिमाची मुलगी आहे यावरती विश्वासच बसत नाहीये. आता प्रतिमाने रविराज सर यांच्या जीवावरती काय बेतलं असेल असं म्हणत तिथे पूर्णाजी आता रडायला लागते आणि आता या सगळ्यामध्ये सायली वरती येते. अर्जुन कान धरतो आणि तो म्हणत असतो, मला खरंच माफ करा, मी तुमच्यावरती खूप मोठा आरोप केला होता. आणि यावरती सायली सांगते, आता मला तुम्ही सांगायचं आहे, तुम्ही मधुभाऊंची केस याबद्दल काय बोलत होतात? अर्जुन म्हणतो, सांगेल, पण तुम्ही वचन द्या, जर मी सांगितलेली गोष्ट तुम्हाला पटली नाही पटली तरी तुम्ही असं तडकाफडकी निर्णय घेणार नाही. यावरती सायली सांगते, नाही घेणार. मग आता तिथे अर्जुन घडलेला सर्व प्रकार सांगायला लागतो. अर्जुन सांगायला लागतो, या सगळ्यामध्ये हे घडलंय. तर अर्जुन म्हणतो, मी तुमच्या प्रेमात पडलेलो आहे आणि तुमच्या प्रेमात पडल्यामुळे
मला आता मला समजलेलं आहे की खऱ्या अर्थाने तुम्ही ते राहिल्यामुळे माझं आयुष्य सुधरेल आणि म्हणूनच मी चैतन्याला हे सांगत होतो. तेव्हा चैतन्य मला म्हटला की मधुभाऊंची केस डिले कर, तुला वेळ मिळेल. आणि मी त्याला सांगत होतो की मी मधुभाऊंची केस काही झालं तरी डिले करणार नाही. मग मला सायलीच्या मनात काय आहे आणि माझ्या मनात काय आहे ती गोष्ट तुम्हाला कधीही सांगता आली तरी चालेल. आणि त्यावरच हे चालू असताना तुम्ही अर्धवट गोष्ट ऐकली असं म्हणत अर्जुन आता तिथे एक्सप्लेन करतो. इकडे आता रविराजांना सत्य समजलेलं असतं आणि आता हे सर्व काही घडल्यावरती प्रियाच्या बाबतीत काय होणार हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे.